मंडळी, बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लिम समाजाकडून नमाज अदा केला जातो. पण नेमकं याच कालावधीत दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू भक्तांना जाण्यास प्रतिबंध असतो. यावेळी दुर्गा देवी मंदिरातील घंटा देखील बांधून ठेवण्यात येते. दुर्गाडी किल्ल्याजवळ जशी मुस्लिम समाजाला नमाजासाठी परवानगी दिली जाते, त्याचप्रमाणे हिंदू भाविकांनाही दुर्गाडी किल्ल्यावर याच कालावधीत प्रार्थनेसाठी जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी आज सकाळी कल्याण पश्चिमेत लाल चौक इथं शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान मोठा तणाव देखील निर्माण झाला होता. पण म्हणजे आंदोलन काय फक्त या वर्षीच केलं जात नाही, तर गेल्या 40 वर्षांच्या अधिक काळापासून हे आंदोलन केलं जात आहे. म्हणूनच तब्बल 40 पेक्षा अधिक वर्ष सुरू असलेल्या शिवसेनेच्या या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, या आंदोलनाचा इतिहास नेमका काय राहिलेला आहे, या दुर्गाडी किल्ल्याचा वाद नेमका काय आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे तसं तर मागील अनेक वर्षांपासून बकरी ईदच्या दिवशी कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे. पण आता शिवसेनेची 2 गटात विभागणी झाल्यानं शिंदे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक शनिवारी वेगळे गेट करून या आंदोलनात सहभागी झाले होते. शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, कल्याण पूर्वेतून महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक या घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते. सगळ्यात पहिलं तर शिवाजी चौक इथं शिवसैनिक जमा झाले. त्यानंतर शिंदे गटाचे शिवसैनिक पहिले दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेनं दुर्गाडी किल्ला मुक्तीच्या घोषणा देत लाल चौकी दिशेने गेले. त्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिकही लाल चौकी दिशेने गेले. म्हणून मग लाल चौकी इथं पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बॅरिकेड्स लावून दुर्गाडीच्या दिशेनं जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे शिवसैनिकांना थेट दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेनं जाता आलं नाही. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढून आक्रमक होत दोन्ही गटाचे शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेनं जाण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक वेळा पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून झाला, पण पोलिसांनी कडवा प्रतिकार करत शिवसैनिकांना बॅरिकेड्सच्या पलीकडे येऊ दिलं नाही. शिवाय पोलीस शिवसैनिकांना शांत राहण्यास देखील सांगत होते. शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी आक्रमक होते. पोलिसांनी शिवसैनिकांना लाल चौकी इथं रोखून धरल्यानं शिवसैनिकांनी लाल चौकी इथं मोठ्या आवाजात आरती सुरू केली. मनाई आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना ताब्यात देखील घेतलं. यामध्ये शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि राजेश मोरे यांच्यासह समर्थकांनी आंदोलन केलं, त्यावेळी त्यांनाही अटक करण्यात आली. मंडळी, कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर या आंदोलनावेळी म्हणाले की जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. पोलीस एका धर्माला न्याय तर दुसऱ्या धर्मावर अन्याय करतात. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलन करणार आहे. नमाज सुरू असताना मंदिर खुलच ठेवण्यात यावं अशी मागणी भोईर यांनी केली आहे. याशिवाय म्हणजे या भागात वाहन कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी सकाळपासून दुर्गाडी किल्ला भागातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. त्यामुळे शिवसेनेचे घंटानाद आंदोलन सुरू असताना लाल चौकी दुर्गाडी किल्ला परिसरात वाहन कोंडी झाली नव्हती. अवजड वाहनं पर्यायी रस्ते मार्गाने जात होती. एकूणच सध्या कल्याणमध्ये तणावाचं वातावरण आहे. मंडळी, दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू मुस्लिम धर्माची प्रार्थना स्थळं आहेत, परंतु बकरी ईद निमित्त हिंदू समुदायाला किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी घातली आहे. म्हणूनच 1976 पासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येतं. पण का, हे समजून घेण्यासाठी आपल्याला दुर्गाडीचा वाद काय हे नीट समजून घ्यावं लागेल. तर बघा, सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार 1976 साली माजलिसे मुशावरा ट्रस्ट या मुस्लिम संघटनेनं दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टात दावा दाखल केला होता. तसेच सरकारकडूनही मालकी मिळावी यासाठी कोर्टात पुरावा दाखल करण्यात आला होता. 1994 साली निशाणी 130 आणि 137 वर कोर्टानं हुकूम केला की महाराष्ट्र शासनानं दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्ती PWD मार्फत करावी, तसेच त्याचा अहवाल सादर करावा. आता या अनुषंगाने ही जागा शासनाच्या मालकीची आहे. त्या जागेवर कोणालाही हक्क सांगता येणार नाही असं शासनाच्या कागदपत्रांच्या आधारावर शासनानं बाजू मांडली. या दाव्याच्या कामी 1966 साली शासनाने या जागेचा ताबा घेतला होता. त्यानंतर तत्कालीन कल्याण नगर परिषदेला ती जागा देण्यात आली होती. कल्याण महापालिकेनं ती जागा ताब्यात घेऊन वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे असा हुकूम कोर्टाने केला होता. मात्र मनपानं अंमलबजावणी न केल्यामुळे ती जागा पुन्हा शासनानं ताब्यात घेतली असल्याची माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान शासन या जागेचा मालक आहे. या ठिकाणी कुठलेही कार्यक्रम घ्यायचे असतील तर शासनाची परवानगी घ्यावी लागते. हा दावा मुदतीच्या आत दाखल केला गेला नाही, त्यामुळे या मुद्द्याच्या आधारे हा दावा निकाली काढण्यात आला आहे.
या जागेचा मालक शासन आहे, त्यामुळे या जागेचा पूर्ण अधिकार हा शासनाचा आहे. पुरातत्व वस्तू असल्यानं या जागेची पडझड झाली. त्यामुळं 1994 साली शासनानं दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्टानं परवानगी दिली होती. अजून किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे. शिवकालीन काळापासून ही वास्तू आहे, तिचं अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता आहे. ही पुरातन वस्तू जपण्याची शासनाची जबाबदारी आहे. ही जागा शासनाची आहे, त्यामुळे वक्फ बोर्डानं दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुर्गाडी किल्ल्याजवळ ईदगाह आणि मस्जिद आहे. मुस्लिम धर्मियांची जागा आणि प्रार्थनास्थळ आहे असा दावा दाखल करण्यात आला होता. मात्र हा दावा कोर्टाने फेटाळून लावला आहे. या जागेवर शासनाचं नाव असल्यानं दावा फेटाळून लावण्यात आला आहे. या निकालाविरोधात स्थगिती मागितली आहे. या स्थगितीवर दोन्ही बाजूंची सुनावणी झाली असून त्याचा निकाल येणं अजून बाकी असल्याची माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे. तब्बल 40 वर्षांहून अधिक सुरू असलेल्या वादावर तोडगा मात्र अजून निघालेला नाहीये. दरवर्षी बकरीदच्या वेळी इथं आंदोलन होत असतं. पण तुमचं या वादावर नेमकं काय म्हणणं आहे, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.